साताऱ्यातील वाई तालुक्यातील पांडे गावात दुर्गादेवीच्या उत्सवाला भक्त एक अनोखी उपासना करतात। नवसापोटी हे भक्त 9 दिवस उपवास धरतात, पण वेगळेपण इतकंच की हे उपासक या 9 दिवसाच्या काळात बसत नाहीत। ते अख्खे 9 दिवस उभेच राहतात। आधार फक्त काठीचा असतो, झोपेसाठी पाळण्याचा असतो आणि अन्नात तेल, मीठ, तिखट यांचा पूर्ण त्याग असतो। गावकरी मानतात अशी कठोर उपासना केल्यावर देवी आपल्या मनोकामना पूर्ण करते। विशेष म्हणजे या उपासनेत सर्व समाजातील लोक सहभागी होतात। मुस्लिम बांधवही ह्या उपवास पाळतात। देव जातीपातीचा नसतो असं सांगत तेही 9 दिवस देवासमोर उभे राहतात। ही भक्ती, हा त्याग आणि ही श्रद्धा यासाठी पांडे गावात दरवर्षी हजारो लोकांची गर्दी होते। बरोबर करायची नाही फक्त
नाव प्रवीण जाधव, पांडेगावचा रहिवासी असून 2009 सालापासून हे मी नवरात्र करतोय. आमची जी परंपरा आहे ती 350 वर्षापासूनची जुनी परंपरा आहे. त्याच्यामध्ये जमिनीशी आपली नाळ जोडलेली असावी म्हणून पाय जमिनीवर ठेवून हा उपवास केला जातो. 9 दिवसाचा हा उपवास आहे. घट बसल्यापासून घट उठेपर्यंत उभं राहायचं असतं. जो काही विधी असेल तो सगळं उभं राहून करतात. याच्यामध्ये फराळाची जी पद्धत आहे ते गोड खायचं असतं. तेलकट तिखट कुठल्याही प्रकारचं चालत नाही. फास्ट चालायचं नाही, गाडीवर बसायचं नाही, ह्या सगळ्या गोष्टीचा वापर केला जातो. यात मीठ तेलकट तिखट कुठल्याही प्रकार चालत नाही. अशा प्रकारचा हा उपवास आम्ही वर्ष परंपरेनं करत आलेलो. माझं नाव हेमंत जाधव, मंडळाचा अध्यक्ष. आमची ही परंपरा ती 350 वर्ष प्लस झालेली आहे आता. आणि गावातील प्रत्येक घरटी एक तरुण व्यक्ती उपवास करत असतो. उपवासाला सगळं गोड वगैरे केलं जातं. काही तिखट मीठ तेलकट वगैरे चालत नाही. गावाच्या हद्दीच्या बाहेर जायचं नाही. सर्वांनी एक रंगाचा सगळा पोशाख जो केलेला आहे तो सर्वांनी दुपारतीला वापरला जातो. प्रत्येक जाती धर्माचे लोक इथे उपवास धरतात. 12 बोलीचे लोक आहेत, बाहेरचे लोक आहेत, बाहेरचे पाहुणे सुद्धा लोक इथे उपवास करतात. हे दिनक्रम आमचा सकाळी पहाटेची 3 वाजता आरती होते. गोंधळ्याची आरती झाल्यानंतर प्रत्येक जण आंघोळीला जातो घरी. आंघोळीनंतर मंदिरात येऊन गंध वगैरे लावून प्रदक्षिणा मारतो. त्यानंतर कोणी इथे चोपाळ्यावर तर कोणी बाहेर असं गावाच्या अड्डा येतीपर्यंत पाय मोकळं करायला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आमच्या 9 वाजता दुपारती निघते. दुपारतीचा कार्यक्रम झाल्यानंतर अशा प्रकारे इथं आम्ही मंदिरात परत एकत्र जमतो. इथे काही जे मंडळाचे विषय असतील, संध्याकाळचं देवाचे काही भजन असतील, भक्तगीत असतील, असं काही कार्यक्रम आम्ही आयोजित करतो. त्यांच्याविषयी माहिती असेल किंवा कोणाचा काय विषय असेल तर इथे तो मानला जातो. त्याच्यानंतर सर्वजण घरी फराळासाठी जातात. गोंधळाची पुन्हा आरती होते. ती आरती झाल्यानंतर सर्वजण घरी जातात फराळ करायला. फराळ केल्यानंतर परत आम्ही मंदिरात एकत्र येतो. त्यानंतर थोडा असा बघा या चौपाळ्यावरती असे सर्वजण 2 ते 3 तास विसावा घेतात. त्याच्यानंतर 5 वाजता परत सगळे जे नवरात्री आहेत ते हातपाय वगैरे धुवून परत मंदिरात येतात. पुन्हा प्रदक्षिणा दर्शन घेऊन पुन्हा पाय मोकळे करण्यासाठी गावाच्या वेशीच्या अलीकडेच पाय मोकळे करण्यासाठी जातात. त्याच्यानंतर संध्याकाळी परत 10 वाजता आमच्या नाथसाहेबांची तसंच गावातील जेवढी मंदिरं आहेत तिथे सगळे चबिना निघतो. दुपारती निघते. त्याच्यानंतर दुपारती गावात आल्यानंतर मंदिरात सगळ्यांनी येऊन दर्शन घेतलं जाते. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आरती होते गोंधळ्याची. त्याच्यानंतर 12 ते 1च्या दरम्यान नंतर 1 ते 2, 3 वाजेपर्यंत विसावा घेतला जातो. ती नंतर पुन्हा गोंधळाची आरती होते. पुन्हा पुढचा दिनक्रम जसा चालू राहतो. किती वर्षापासून ही परंपरा सुरू आहे? ही 3.5 वर्षाच्या पेक्षा जास्त झालेली आहे. 350 वर्षापेक्षा जास्त झालेली आहे. पूर्वी पंजोबा आजोबा आता जे आहेत त्यांचे असे सर्वांचे प्रत्येक आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.